नमस्कार, मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज। आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन। कोंडानगर येथे अक्कलकोट रोडच्या कामानिमित्त अतिक्रमणमधून आमचे घरे काढण्यात आले। कोंडानगर या पत्त्यावर 60 ते 70 वर्षापासून कायमचे रहिवासी आहोत। कोंडानगर येथील आम्ही सर्व रहिवासी हाताला मिळेल ते काम करून आमचा प्रपंच चालवत होतो। तरी आमचे जीवन चालवत असताना शहानिशा न करता व आमचा विचार न करता आम्हाला बेघर केले आहे। 11 महिने झाले आम्ही रोडवर झाडाखाली व रोडच्या ब्रिज खाली आमचं जीवन चालवत आहोत। तरी सध्याची परिस्थिती पाहता ऊन वारा पाऊस हे सर्व पाहून ही आतापर्यंत आमचा विचार कोणी केला नाही व आमच्या जीवास धोका आहे। पावसाचे दिवस असल्याने आमचा जीव जाण्याची शक्यता आहे व तसेच ब्रिज खालील एका महिलेचाच व एक वयोवृद्ध व 2 अल्पवयीन मुलाचा जीव गेला आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब गोष्टीचा विचार करून आम्हाला त्वरित राहण्याची सोय करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विष्णुभूषण कांबळे, मदार शेख उपस्थित होते। बरोबर 11 महिने झालेले आहेत कोंडानगरमधील सर्व घरं उद्ध्वस्त होऊन। याकडे महापालिकेचे आयुक्त साहेबांचं आणि जिल्हाधिकाऱ्यांचं पण लक्ष नसल्यामुळं आम्हाला आमचा प्रपंच अजूनही रोडवर चालवावा लागत आहे। या ठिकाणी आपण बघत आहे की महापालिकेकडून बेघर लोकांचे निवासस्थान हे आपल्याला जे रंगभवनला किंवा महापालिकेकडून ओपन होताना दिसत आहेत। ज्या ज्या ठिकाणी नाही का बेघर लोकांसाठी महापालिका जर बेघर हे करून ठेवत असेल निवासस्थान, तर मग आम्ही तर प्रपंच करून खाणारे लोक आहेत, हाताला जे मिळेल ते काम करून आमचा प्रपंच चालवणारे लोक आहेत। तरी आम्हाला अजूनपर्यंत महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी पर्यायी जागा म्हटलं राहण्यासाठी दिलेली नाही। बरोबर नाही का आता 11 महिने झालेले आहेत, पुढच्या महिन्यामध्ये 12 महिने होतील। या ठिकाणी एक वयोवृद्ध माणसाचा आणि तसंच 3 मुलांचा जीव म्हणजे 4घांचा जीव गेलेला आहे। या ठिकाणी अजून किती लोकांचा जीव गेल्यावर महापालिकेच्या आयुक्त साहेबांना जाग येईल। तरी निवासस्थान बेघर लोकांचे होऊ शकतात, तर मग आम्हाला पर्यायी जागा का मिळू शकत नाही? या ठिकाणी सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी महापालिकेची जागा रिकामी पडून आहेत, पण अजूनपर्यंत महापालिकेचे आयुक्त साहेबांनी आम्हाला पर्यायी जागा राहण्यासाठी काही दिलेली नाही। तरी या ठिकाणी आम्हाला त्वरित राहण्याची तर सोय करण्यात यावी, अन्यथा महापालिकेमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल। आणि जरी इथलं काय सुव्यवस्था जरी बिघडली सोलापूरची, तर याला पूर्ण शासन जबाबदार राहील। आणि जोपर्यंत आम्हाला पर्यायी जागा मिळत नाही, जरी आमचे जीव जरी गेले तर आम्ही मागत सरकत नाही, याची नोंद महापालिकेने घ्यावी। नाम हुसैन भगवान, कोंडानगर रहने वाले हैं। हमारे घर आ जाको 11 महीने हुए, अभी रात दक्कल कुछ भी लेने नहीं। हम ना रोड पर पड़े, हमें इधर उधर रहने लगे, जंगल माल। हाँ, हमारे कौन भी कहा दक्कल लेने लगे नहीं, क्या नहीं, दुनिया का इधर उधर फिरने लगे, तो कौन भी नहीं ये करने लगे। हम ना जिला परिषद को जा, इधर जा, ना महानगर पालिका को जा, हाँ सब तरफ फिरे, सब कौन भी हम ना कुछ को नहीं देखने लगे। हाँ, कौन क्या करने वाले, अब हमारा कौन न्याय देने वाले, हम ना कहाँ जाना हमें। हाँ, बच्चे कच्चे देखो लोका सब इतने घरा हमारे बर्बाद करे, हम ना कौन कुछ को देखने लगे नहीं, क्या नहीं, कब हमारे विचार होगा। हाँ, क्या हमें झाड़ को गोटा को खा को मर को मरे बाद में आपको उनके घर उनके इसके सामने जाओ मरे बाद में करने वाले क्या हमारे विचार है। हाँ, महानगर पालिका के सामने हमें ये करने वाले आंदोलन करने वाले, हमारी जान के भर पे हमारी जान जोखमदारी देखने वाले नहीं। हमें हमारी जान पर क्या हो ऐसा हो दे, हमें छोड़ने वाले नहीं। हमारे जगह हम ना मिलने को छोना, हमारे न्याय हम ना देने को छोना सरकार। हाँ, ऐसा कहा रहेगा 50-60 साल वहाँ रहेंगे को थे हमें, वहाँ 2-3 पीढ़ियाँ गए हमारे, अभी कुछ भी हमारे दादा दक्कल लेने लगे नहीं। खाने वाले खाए, लेने वाले लिए, हम ना गोर गरीब को लाखों रखे दिए मोफत भाड़े के। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।